नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर आपल्या रोजच्या आयुष्याशी खूप जवळून जोडलेला आहे. अगदी. नैसर्गिक संसाधने. हो, म्हणजे आपल्या आजूबाजूला हवा आहे, पाणी, जंगलं, खनिज सगळं काही आहे. पण कधी विचार केलाय का की निसर्गातली एखादी साधी गोष्ट, समजा जमिनीखालचा एखादा दगड, तो अचानक मौल्यवान संसाधन कधी आणि कसा बनतो? हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि आजच्या चर्चेत आपण हीच कहाणी उलगडणार आहोत. बरोबर. म्हणजे त्यांचं वर्गीकरण कसं होतं, त्यावरून देशादेशांमध्ये कधीकधी संघर्ष का होतात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं प्राचीन भारतीय ज्ञान याबद्दल काय सांगतं. आणि ही कहाणी समजून घेणं आजच्या काळात खूप गरजेचं आहे, कारण संसाधनांचा वापर आपण कसा करतो यावरच आपलं आणि ह्या ग्रहाचं भविष्य अवलंबून आहे. चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया. निसर्गातली कोणतीही गोष्ट, संसाधन म्हणजे रिसोर्स, नक्की कधी बनते? आपल्या स्रोतांमधलं एक साधं उदाहरण आहे जंगलातलं झाड. ते निसर्गाचा भाग आहे, हो ना? हो, पण जेव्हा आपण त्याचे लाकूड कापतो आणि फर्निचर बनवण्यासाठी वापरतो, तेव्हा ते एक संसाधन बनतं. म्हणजे मानवी उपयोगितेमुळे त्या गोष्टीला एक वेगळं स्वरूप मिळतं. अच्छा. म्हणजे जोपर्यंत माणूस त्याला वापरत नाही तोपर्यंत ती फक्त एक गोष्ट आहे. अगदी. पण इथे खूप रंजक गोष्ट आहे. प्रत्येक नैसर्गिक गोष्ट लगेच संसाधन नाही बनत. आपल्या स्रोतानुसार यासाठी 3 महत्वाच्या अटी पूर्ण व्हाव्या लागतात. 3 अटी कोणत्या? पहिली अट आहे तांत्रिक सुलभता. म्हणजे टेक्नॉलॉजिकली ॲक्सेसिबल. ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याकडे तंत्रज्ञान हवं. याचं एखादं उदाहरण देता येईल का, म्हणजे अधिक स्पष्ट होईल? हो, नक्कीच. आता बघा, एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे समुद्राच्या पाण्यात प्रचंड प्रमाणात सोनं विरघळलेलं आहे. अरे वा, मग आपण ते काढत का नाही? बरोबर. हाच तो मुद्दा आहे. ते बाहेर काढण्याचं तंत्रज्ञान इतकं महाग आणि गुंतागुंतीचं आहे की ते आपल्याला परवडतच नाही. म्हणजे ते सध्या आपल्यासाठी एक वैज्ञानिक सत्य आहे, पण संसाधन नाही. एक्झॅक्टली. म्हणजे गोष्ट आणि संसाधन यातलं अंतर अनेकदा फक्त तंत्रज्ञान आणि खर्चाचं असतं. आणि ही दुसरी अट असणार, आर्थिक व्यवहार्यता, म्हणजे इकॉनॉमिकली फिजिबल. अगदी बरोबर. ते मिळवण्याचा खर्च फायद्यापेक्षा जास्त नसावा. आणि तिसरी अट कोणती? तिसरी आणि तितकीच महत्वाची अट आहे सांस्कृतिक स्वीकृती, म्हणजे कल्चरली एक्सेप्टेबल. समाजाला त्याचा वापर मान्य असायला हवा. सांस्कृतिक स्वीकृती म्हणजे नक्की काय? देवराईसारखं काही? अगदी बरोबर. तुम्ही बरोबर मुद्दा पकडला. देवराई हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. तिथे मोठी मौल्यवान झाडं असतात. ती तोडणं तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे, आर्थिकदृष्ट्या फायद्याचंही असू शकतं. पण आपली संस्कृती, आपली श्रद्धा त्याला परवानगी देत नाही. बरोबर. त्यामुळे ती झाडं संसाधन म्हणून वापरली जात नाहीत. ठीक आहे. तर इतर एगोदिष्कर संसाधन कशी बनते हे स्पष्ट झालं. पण आता पुढचा प्रश्न, यांचं वर्गीकरण कसं करायचं? म्हणजे सूर्यप्रकाश आणि कोळसा दोन्ही ऊर्जा संसाधने आहेत, पण ती जणू 2 वेगवेगळ्या दुनियेतली वाटतात. हो, आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. याच फरकावर संसाधनांच्या वापराची सगळी चर्चा अवलंबून आहे. वर्गीकरणाचा सर्वात महत्वाचा प्रकार म्हणजे नूतनीकरणक्षम आणि अनूतनीकरणक्षम. रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल. हो. या शब्दांमागे एक मोठी संकल्पना आहे असं वाटतं. म्हणजे निसर्गात स्वतःला बरं करण्याची, पुन्हा उभा राहण्याची एक अद्भुत क्षमता असते. हो, स्रोतांमध्ये याला पुनर्संचयित आणि पुनरुत्पादक म्हटलं आहे. अगदी आपल्या त्वचेवरची जखम जशी आपोआप भरून येते तसंच काहीसं. आणि याच तत्वावर नूतनीकरणक्षम संसाधने म्हणजे रिन्युएबल रिसोर्सेस आधारित आहेत, बरोबर? अगदी. सूर्यप्रकाश, वारा, समुद्राच्या लाटा, नद्यांमधलं पाणी, जंगलं ही सगळी त्याची उदाहरणं आहेत. ही संसाधने एकतर सतत उपलब्ध असतात किंवा निसर्ग त्यांना पुन्हा पुन्हा निर्माण करत असतो. पण इथे एक अट असणार नक्कीच. हो, एक मोठी अट आहे. आपण त्यांच्या नैसर्गिक पुनर्निर्मितीच्या चक्रात अडथळा आणता कामा नये. म्हणजे जंगल ज्या वेगाने वाढतं त्यापेक्षा जास्त वेगाने आपण जंगलतोड केली तर ते नूतनीकरणक्षम असूनही ते संपून जाईल, कायमचं नष्ट होईल. बरोबर. आणि याच्या अगदी उलट आहेत अनूतनीकरणक्षम संसाधने, नॉन रिन्युएबल. म्हणजे जी तयार व्हायला लाखो वर्ष लागतात आणि ज्यांचा साठा मर्यादित आहे, एकदा वापरले की संपली. हो, कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, लोह, तांबे ही त्याची उदाहरणं आहेत. यांचा वापर खूप काळजीपूर्वक करावा लागतो. आपल्या स्रोतांमधली एक आकडेवारी तर मला वाटतं खूप धक्कादायक आहे. कोणती? कोळशाबद्दलची. हो,
की सध्या आपण ज्या वेगाने कोळसा वापरतोय ना, तो वेग पाहता भारतातले कोळशाचे साठे फक्त पुढची 50 वर्ष पुरतील. फक्त 50 वर्ष. हो, असा अंदाज आहे. म्हणजे आपल्या पुढच्या पिढीसाठी कदाचित कोळसा शिल्लकच राहणार नाही. खरंय. आणि ही संसाधने पृथ्वीवर सगळीकडे सारख्या प्रमाणात नाहीत. कुठे तेलाचे महासागर आहेत, तर कुठे पाण्याचा थेंबही नाही. या असमान वितरणाचे परिणाम खूप मोठे होत असणार. खूप मोठे, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय तिन्ही स्तरावर. लोकांची वस्ती कुठे होईल, व्यापार कसा चालेल, देशांचे संबंध कसे असतील. आणि अगदी युद्धसुद्धा. हो, युद्धसुद्धा. आपल्याच देशातलं उदाहरण घ्या ना. कावेरी नदीच्या पाण्यावरून कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये कित्येक दशकांपासून वाद सुरू आहे. हो. कारण संसाधने राजकीय सीमा मानत नाहीत, पण माणसं मानतात आणि त्यातून संघर्ष निर्माण होतो. आपल्या स्रोतांमध्ये एक संकल्पना मांडली आहे, जी ऐकायलाच खूप विचित्र वाटते. नैसर्गिक संसाधनांचा शाप, नॅचरल रिसोर्स कर्स. हो. म्हणजे एक प्रकारचा शाप. ज्यांच्याकडे भरपूर संसाधने आहेत त्यांच्यासाठी ती गोष्ट वाईट कशी काय असू शकते? हे तर मला पूर्णपणे उलटं वाटते. हो, याला पॅराडॉक्स ऑफ प्लेंटी असंही म्हणतात. म्हणजे विपुलतेचा विरोधाभास. यामागचं कारण असं आहे की कोणत्याही देशाची खरी संपत्ती ही जमिनीत काय दडलंय यात नसते, तर तो देश त्यातून काय निर्माण करू शकतो यात असते. जे देश फक्त कच्चा माल, जसं की खनिज किंवा कच्चं तेल निर्यात करतात, ते अनेकदा गरीबच राहतात. अच्छा, म्हणजे लोखंड विकण्यापेक्षा पोलाद बनवून विकण्यात जास्त फायदा आहे. अगदी बरोबर. कारण खरी किंमत त्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून मौल्यवान वस्तू बनवण्यात असते. जे देश ही प्रक्रिया करतात ते श्रीमंत होतात. आणि भारताने काय केलं या बाबतीत? आपल्या स्रोतांनुसार भारताने स्वातंत्र्यानंतर पोलाद निर्मिती, पेट्रोकेमिकल्स यांसारख्या उद्योगांमध्ये गुंतवणूक केली आणि हा शाप टाळण्याचा प्रयत्न केला. म्हणजे संसाधनांची खरी किंमत ओळखली. म्हणजे खरी संपत्ती मानवी बुद्धिमत्ता आणि कल्पकतेत आहे, केवळ जमिनीत नाही. बरोबर. आता आपण जरा गंभीर मुद्द्याकडे येऊया. संसाधनांचा अतिवापर आणि त्याचे परिणाम. आपल्या स्रोतांमध्ये पंजाबचं एक उदाहरण दिलंय जे खूप काही सांगून जातं. हो, पंजाबमध्ये हरित क्रांती झाली आणि देशाची अन्नसुरक्षा साधली गेली, हे खरं आहे. पण त्याची एक मोठी किंमत आपण चुकवली आहे. कशी? जास्त उत्पादन देणाऱ्या गहू आणि तांदळाच्या जातींना पाण्याची गरजही खूप जास्त होती. ही गरज भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात भूजलाचा म्हणजे जमिनीखालच्या पाण्याचा उपसा झाला. आणि त्यात सरकारने शेतीसाठी मोफत वीज दिल्याने हा उपसा नियंत्रणाबाहेर गेला असणार. अगदी तोच मुद्दा आहे. थांबा, म्हणजे हरित क्रांती जी आपल्याला भारताच्या अन्न सुरक्षेची एक मोठी यशोगाथा म्हणून शिकवली जाते, तिने प्रत्यक्षात पंजाबमध्ये जमिनीखाली एक टाइम बॉम्ब तयार केला. दुर्दैवाने हे वर्णन अगदी अचूक आहे. आज पंजाबच्या जवळपास 80% भागातील भूजल पातळी 30 मीटरपेक्षा जास्त खोल गेली आहे. बापरे. आणि त्याहूनही भयंकर गोष्ट म्हणजे रासायनिक खतं आणि कीटकनाशकांच्या अतिवापराने ते पाणी इतकं प्रदूषित झालंय की त्यामुळे कर्करोगासारखे गंभीर आजार त्या भागात वाढले आहेत. म्हणजे काही दशकांच्या अन्नसुरक्षेसाठी आपण शतकांची नैसर्गिक संपत्ती धोक्यात घातली. हे खूपच चिंताजनक आहे. पण याच्या अगदी उलट एक सकारात्मक उदाहरणही आपल्या स्रोतांमध्ये आहे, सिक्कीमचं. हो, सिक्कीम. हो, आणि सिक्कीमची कहाणी खूप प्रेरणादायी आहे. सिक्कीम हे भारतातलं पहिलं 100% सेंद्रिय शेती करणारं राज्य बनलं. पण हा बदल सोपा नसेल. अजिबात नाही. सुरुवातीला रासायनिक खतांची सवय झालेल्या जमिनीमुळे उत्पादन घटलं. शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती, पण सरकारनी आणि शेतकऱ्यांनी धीर सोडला नाही. 5 वर्षात जमीन पुन्हा सजीव झाली. आणि त्याचे परिणाम काय दिसले? परिणाम आश्चर्यकारक होते. तिथे जैवविविधता परत आली. स्थानिक लोक सांगतात की अनेक वर्षांपासून न दिसणारे पक्षी, फुलपाखरं पुन्हा दिसू लागले. वाव. जणू काही ती जमीनच सुटकेचा निश्वास टाकत होती. आज सेंद्रिय शेतीमुळे तिथलं पर्यटन वाढलंय आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नही सरासरी 20% वाढलं आहे. हे एक उत्तम मॉडेल आहे जे दाखवतं की निसर्गाच्या विरोधात नाही, तर निसर्गासोबत काम केल्यास काय साध्य होऊ शकतं. बरोबर. या जबाबदार वापरासाठी काही पारंपरिक पद्धतींचाही उल्लेख आपल्या स्रोतांमध्ये आहे. वृक्षायुर्वेद नावाचा उल्लेख आहे. हो,
वृक्षायुर्वेद हे एक प्राचीन भारतीय वनस्पतीशास्त्र आहे. हा काही हजारो वर्षांपूर्वीचा ग्रंथ आहे, ज्यात कोणत्या जमिनीत कोणती झाडं लावावीत, पाणी कसं द्यावं, नैसर्गिक कीटकनाशकं कशी बनवावीत याबद्दल सविस्तर माहिती आहे. म्हणजे हे केवळ काही लोककथा किंवा पारंपरिक समजुती नव्हत्या, तर ते एक शास्त्र होतं. नक्कीच. ही एक कोडिफाईड सिस्टम ऑफ नॉलेज होती. जमिनीचं आरोग्य, कोणती पिकं एकत्र लावावीत, ज्याला आपण कंपॅनियन प्लांटिंग म्हणतो, याचं सविस्तर ज्ञान त्यात होतं. आज ज्याला आपण सस्टेनेबल ॲग्रिकल्चर म्हणतोय, त्याचं वर्णन त्यांनी हजारो वर्षांपूर्वीच करून ठेवलं होतं. हो. यातून हे दिसतं की निसर्गासोबत मिळून काम करण्याची कल्पना या संस्कृतीत खूप खोलवर रुजलेली आहे. आणि या पारंपरिक ज्ञानाबरोबर आधुनिक उपायांवरही भर दिला जातोय, नाही का? निश्चितच. आधुनिक काळात भारत आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्स द्वारे सौर ऊर्जेच्या क्षेत्रात जगात पुढाकार घेत आहे. भारत आणि फ्रान्सने मिळून 2015 मध्ये याची सुरुवात केली होती. बरोबर. ज्या देशांमध्ये भरपूर सूर्यप्रकाश आहे त्यांना एकत्र आणून सौर ऊर्जेचा वापर वाढवणं हे याचं उद्दिष्ट आहे. कोळसा आणि पेट्रोलियम सारख्या संसाधनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हे एक मोठं आणि भविष्यवेधी पाऊल आहे. तर आजच्या या चर्चेत आपण नैसर्गिक संसाधने म्हणजे काय, ते कसं ठरतं, त्यांचे नूतनीकरणक्षम आणि अनूतनीकरणक्षम प्रकार, त्यांचं असमान वितरण आणि त्याचे सामाजिक राजकीय परिणाम काय होतात हे सगळं पाहिलं. सोबतच आपण पंजाबमधील भूजल संकटासारख्या अतिवापराच्या धोक्यांवर आणि सिक्कीमच्या सेंद्रिय शेतीच्या यशस्वी प्रयोगावरही चर्चा केली. हो. आणि या सगळ्या मंथनातून एकच गोष्ट स्पष्ट होते की संसाधनांचा वापर करताना निसर्गाच्या पुनर्निर्मितीच्या क्षमतेचा आदर करणं किती आवश्यक आहे. आपण निसर्गाकडून जे घेतो ते त्याला परत करण्याची संधी द्यायलाच हवी. आपल्या स्रोतांच्या शेवटी एक खूप महत्वाचा विचार मांडला आहे, जो या संपूर्ण चर्चेला एका वेगळ्याच उंचीवर नेतो. भगवद्गीतेमध्ये लोकसंग्रह नावाची एक संकल्पना आहे. हो, लोकसंग्रह म्हणजे वैयक्तिक इच्छा आणि स्वार्थाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी कार्य करणे. आणि हाच विचार आजच्या संदर्भात खूप महत्वाचा ठरतो. अगदी. आज जिथे संसाधनांवरून देशादेशांत आणि माणसामाणसांत संघर्ष सुरू आहेत, तिथे या संसाधनांकडे केवळ वैयक्तिक किंवा राष्ट्रीय संपत्ती म्हणून न पाहता ती संपूर्ण मानवजातीचा ठेवा आहे असं पाळण्याची गरज आहे. हो. आणि लोकसंग्रहाच्या भावनेने त्यांचं जतन करण्याची वेळ आली आहे का, हा प्रश्न आज प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.